नमस्कार मैत्रिणींनो, आजची रेसिपी माझ्या लाडक्या मैत्रिणींसाठी नाही आहे बरं. ही रेसिपी आहे लाडक्या लहान मुलांसाठी. लंच बॉक्ससाठी आज आपण बनवणार आहोत आलूचा पराठा. लहान मुलांसाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो, पण स्पेशल लहान मुलांच्या लंच बॉक्ससाठी खूप उपयोगी आपल्याला ही रेसिपी येईल. दररोज सकाळी सर्वांना प्रश्न असतो उठून काय बनवायचं, तर आज आपण बनवूयात आलू पराठा. मग आलू पराठा बनवण्यासाठी सुरुवातीला आपण बनवणार आहोत आलूची चटणी. त्यासाठी मी ते एका कढईमध्ये तेल तापवून घेतलं, त्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं हिरवा मिरची आणि लसूणचं वाटण, त्यानंतर टाकलेलं आहे कढीपत्ता. हे सर्व छान आपल्याला तळून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये. त्यानंतर यामध्ये टाकलेलं आहे थोडासा कांदा चिरून, तो सुद्धा आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायचा आहे. आता ही रेसिपी बनवत असताना मी छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे. मग याच्यामध्ये टाकलेली आहे अर्धा चमचा मी हळद, त्यानंतर टाकलेले आहे अर्धा चमचा जिरे पावडर, आपला पराठा फुटू नये यासाठी मी छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यानंतर टाकलेले आहे अर्धा चमचा धने पावडर आणि टाकलेला आहे अर्धा चमचा आमचूर पावडर. बऱ्याच जणींचा प्रश्न असतो, जेव्हा आम्ही बटाट्याचा पराठा बनवतो तेव्हा तो फुटतो, लाटत असताना व्यवस्थित इझिली लाटला जात नाही. त्यानंतर टाकलेलं आहे बघा मी चवीनुसार मीठ. तर त्यासाठी मी इथे काही टिप्स सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता बघा मी गॅस बंद केलेला आहे. सर्वात पहिली आणि महत्त्वाची टिप्स ही आहे की ही जी आपली फोडणी आहे ही पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायची आहे. गॅस बंद केलेला आहे मी. ह्याच्यामध्ये टाकलेला आहे कढीपत्ता आणि गॅस बंद केला. ही फोडणी आपल्याला सुरुवातीला थंड करून घ्यायची आहे. आता इथे मी बटाटे घेतलेले आहेत, हे सुद्धा छान बॉईल करून थंड करून घेतलेले आहे. हे पण गरम ठेवायचे नाही आहे. त्याचे वरचे साल काढून घेतलेले आहे आणि हाताने छान कुस्करून घेत आहे. जर आपल्याला पराठे बनवायचे असतील तर एकदम असं मऊ असं हे आपलं बटाटे झाले पाहिजे, एवढं त्याला व्यवस्थित आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. एकदम आपलं पुरणासारखं हे मिश्रण झालं पाहिजे, जसं आपण डाळीचं पुरण बनवतो तसं, तेव्हा मग आपले पराठे फुटत नाहीत. आणि हे मिश्रणसुद्धा बटाट्याचं एकदम थंड आहे, बटाटेसुद्धा थंड आहेत आणि जी आपण याच्यामध्ये आता ही फोडणी टाकत आहोत ही सुद्धा थंड आहे. आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, थंड करण्यामागचं कारण एकच की जेव्हा हे मिश्रण थंड असतं, सर्व फोडणी थंडी असते, बटाटे थंडे असतात, तेव्हा काय होतं की थंडे असल्यामुळे त्यांना पाणी सुटत नाही आणि आपलं मिश्रण असं चिपचिपं बनत नाही आणि त्यामुळे उंड्याला न चिटकता त्याचे पराठे फुटत नाहीत. त्यानंतर अजून थोडी मी कोथिंबीर याच्यामध्ये घातलेली आहे. बघा, अशा पद्धतीने ही चटणी आपण बनवून घेणार आहोत. बघा, तयार झालेली आहे. आता याचे हवा आहे त्या आकाराचे गोळे करून आपण याचे पराठे बनवून घेऊ शकतो. इथे गव्हाच्या पिठाची कणिक मळून घेतलेली आहे मी. त्याचा एक एवढा गोळा घेऊन छान त्याची वाटी बनवायची आहे आपल्याला, किंवा थोडंसं लाटण्याने सुद्धा लाटून घेऊ शकता. छोटी पुरी एवढी पारी त्याची लाटून घ्यायची किंवा हातावरती बनवून घेऊ शकतो. मग असं पुरी एवढं आपण याची पारी लाटून घेऊया. त्यानंतर यामध्ये जे आपण बटाट्याची चटणी भरणार आहोत, तर त्यासाठी बघा अजून एक दुसरी टीप आहे. आता हे जे बटाट्याच्या चटणीचा आपल्याला असा गोळा करून घ्यायचा आहे आणि तो जो गोळा आहे बटाट्याच्या चटणीचा तो आधी पिठामध्ये घोळून घ्यायचा आहे. त्याला पूर्ण व्यवस्थित थोडं पीठ लावून घ्यायचं आहे आणि नंतर तो आपल्या उंड्याच्या पारीमध्ये भरायचा आहे. त्यामुळे काय होतं
की जी बटाट्याची चटणी आहे ती आपल्या उंड्याला चिटकत नाही आणि पराठा फुटत नाही. मग अशा पद्धतीने भरून घेतलेलं आहे याच्यामध्ये बटाट्याची चटणी आणि थोडं पोळपाटाला पीठ लावून हलक्या हाताने आता हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. आता दुसरी आणि महत्त्वाची टिप इथे मी सांगत आहे बघा. जेव्हा आपण पुरणपोळी किंवा पराठे, कुठलेही पराठे असो, लाटून घेत असतो तेव्हा जे शिरेचं लाटणं असतं ज्याच्यावरती लायनिंग्स असतात असे लाटणे नाही वापरायचे. तर असं प्लेन लाटणं वापरायचं आणि एकदम हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा आहे. आता माझ्या काही लाडक्या मैत्रिणी म्हणतील आम्हाला तर माहिती होतं, एवढं छोट्या छोट्या गोष्टी सांगते, तरी पण सांगते आहे, बऱ्याच जणांना नसतं माहिती, तर ठीक आहे. तर असा आपल्याला प्लेन लाटणं घेऊन हलक्या हाताने बघा असा पराठा आपला लाटलेला आहे. त्या शिरेच्या लाटणीमुळे पण काय होतं, आपली पराठा फुटण्याची शक्यता असते. तिसरी टिप अशी आहे की जेव्हा आपण पीठ भिजवून घेतो हे पराठ्यांसाठी, तेव्हा ते जे पीठ आहे ते घट्ट नाही भिजवायचं आहे. जर आपण घट्ट भिजवलं तर आपल्याला जास्त प्रेस करून ते पराठे लाटावे लागतील आणि त्यामुळेही पराठे फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे बघा जे पीठ आहे ते आपल्याला एकदम सॉफ्ट असं भिजवून घ्यायचं असतं. आता आपला इथं पराठा भाजण्यासाठी तयार आहे. दोन्ही साईडनी छान खरपूस असा पराठा भाजून घ्यायचा. आता याच्यावरती तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेलही या पराठ्याला लावू शकता किंवा तूपही लावू शकता. बघा आहे ना मैत्रिणींनो, सोपी रेसिपी आणि झटपट रेसिपी. बघा खालच्या साईडने छान आपला पराठा भाजलेला आहे. आता वरच्या साईडने सुद्धा आपण भाजून घेणार आहोत. याच्यावरती मी थोडंसं तूप टाकून घेत आहे. जर पराठा आपल्याला गरम गरम खायला द्यायचा असेल तर तूप लावायचं आणि जर नंतर थंडी झाल्यानंतर खाणार असतील किंवा आपण लंच बॉक्समध्ये भरून देणार असाल तर त्याला तेल लावायचं. त्यामागचं हे कारण आहे की आपण जर तूप लावून पराठे ठेवले तर ते एकदम असे नरम पडतात. जर तुम्हाला नरम आवडत असतील, खूपच सॉफ्ट आवडत असतील तर लावू शकता तूप, पण बऱ्याच जणांना क्रिस्पी कुरकुरीत असे खमंग पराठे आवडतात तर त्यासाठी तेल लावायचं. बघा अशा पद्धतीने छान असा पराठा आपला तयार झालेला आहे. सॉसबरोबर मी ते सर्व केलेलं आहे. सॉसबरोबर, दह्याच्या चटणीबरोबर, शेंगदाण्याच्या चटणीबरोबर याचा आनंद आपण घेऊ शकता. तर मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि लंच बॉक्ससाठी अजून काही रेसिपी हव्या असतील तर कमेंटमध्ये तेही कळवा. भेटत राहूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तर लगेच मैत्रिणींनो, भारतीज रेसिपी कॉर्नरला सबस्क्राईब करा. भरपूर व्हिडिओज येणार आहेत, भरपूर रेसिपीज येणार आहेत लंच बॉक्ससाठी सुद्धा, ज्या की तुमचा सकाळचा प्रश्न सोडवतील. आज काय लंच बॉक्सला द्यायचं, त्यासाठी भेटत राहू. थँक्यू.